गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला धनराज कांबारे. स्ट्राईक एंडला ऋतिक दलवी आणि ऑस्ट्रेलियातील राजेश आहे. पहिला चेंडूवरती प्रहार चढवलाय. धनराज कांबारेचं स्वागत केलं ऋतिक दलवीने. या षटकाराच्या आघाताने लॉंग ऑन क्लिअर करणारा हा आलाय धमाका षटकार. षटकार आलाय 7 धावसंख्येच्या वतीने श्रीगणेशच्या मात्र केला जातोय बाकस टीमचा. हा देखील पुनश्च आल्या आल्या दुसऱ्या चेंडूवरती देखील लॉंग ऑन क्लिअर करणारा ऋतिक ब्रँडचा दाखवतोय मैदानामध्ये षटकार. हा देखील फटका दमदार आहे आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील लगातारचे 3 षटकार धनराज कांबारेच्या विरोधामध्ये ऋतिक दलवीचा ब्रँड दाखवणारा हा देखील आलाय षटकार. षटकार आले लगातारचे 3 18 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील 4था षटकार. काय बॅटिंग चाललंय मैदानामध्ये. अप्रतिम दर्जेदार ऋतिक दलवी ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचे 4 षटकार धनराज कांबारेच्या विरोधामध्ये.
अमोल गोलंदाजी मार्क सज्ज झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धनराज कांबेरच्या विरोधामध्ये 31 धावा, 29 धावा फलकामध्ये लागल्या होत्या. अमोल गोलंदाजी मार्कवर आले. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर अमोल मोडक आले. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केले. त्यांना रनआउटची विकेट मध्ये आली आहे. योगेश आपण पाहू शकाल एक्शनच्या मागे आहे. गोलंदाजी मार्कवर अमोल मोडक आपण मध्ये ऋत्विक मात्र नवीन बॅट्समन गेला आहे. आउटसाईड लेग स्टंप पंच सांगतायत की वाईट चेंडू आवडतात धावसंख्येच्या मदतीने भर मात्र पडली जाईल. आवडतात धावसंख्येच्या मदतीनं संघाचा थांबलेला स्कोर आपण आता पुढे सरताना पाहायला मिळतो 31 धावसंख्येवरती. हा देखील फटका दमदार आहे. तिथे क्षेत्रीय पोहोचेल का नयन? नयन पोहोचतो. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न निघालेत आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण देखील झाल्यात. बिटवीन द विकेट फटका दमदार होता पण तो फटक्याने उंची जास्त घेतली, लांबी कमी घेतली. त्याच कारणास्तव 2 धावा मिळत आहेत. वाकस टीमला 2 धावसंख्येच्या मदतीने 33 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 30 धावा आणि त्याच्यानंतर आता पाहायला गेलं तर अद्यापर्यंत धावसंख्या आली ती तब्बल हा देखील फटका चांगला आहे. अबो तिथे रोशनदादा होते. रोशनदादा समजला नाही चेंडू. चेंडू चालला आहे तो सीमारेषा बाहेर. डीपमध्ये विकेटच्या डोक्यावर आला आहे चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोचेल ती तब्बल 37 या धावसंख्येवरती. 37 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहे. टीम वाकस ऋत्विक आणि ऋतिक ही जोड शकली मात्र मैदानामध्ये खेळती आहे. हा चेंडू चांगला होता. फक्त अप्पर कट करायचा होता, दिशा द्यायची होता. गोलंदाजाच्या बैकाचा वापर फक्त करायचा होता फलंदाज ऋत्विकला. फक्त बाटान बॉलचा संपर्क नाही आहे. इथे धावसंख्या स्थिरावली गेली आहे ती 37 अंकावरती. हा देखील मोठा जोरकस फटका खेळायचा प्रयत्न होता पण बाटान बॉलचा संपर्क नाही आहे. गोलंदाज तेवढा चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतोय अमोल मोडक. पहिले ओव्हर होती ती वाकस संघाची परंतु तसं पुनश्च एकदा घडणार नाही आहे हे देखील अमोल सांगून देत असताना आपण पाहतो आहे. अजूनपर्यंत ऋतिकला खालीच नॉनस्ट्राईकला ठेवण्याचं काम केलं आहे ते वावलुले टीमने. हा देखील फटका दमदार आहे. याच्यावरती धावसंख्या देखील दमदार मिळून जाईल वाकस टीमला. विवेक बॅट्समन आपण पाहतो आहे आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोचते ती तब्बल 41 या धावसंख्येवरती.
ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर कल्पेश आलेत. समोर आता असेल वादळ, घोंगावणारं वादळ आपण पाहतोय ऋतिक वाकसचा. हा डिटर म्हणून फलंदाजाची ओरणी लागली जाते या वाकस टीम मधून. तो बॅट्समन मात्र आपण पाहतोय ऋतिक दळवे. हा स्ट्राईक आहे, ज्याने 5 चेंडू 5 षटकार लगावलेत. हा देखील फटका बोटा खेचायचा होता, पण बॅट बॉलचा संपर्क नाहीये. बॅट एवढ्या स्पीडला फिरवली होती की या जर क्रिकेट झाला असता तर ह्याही चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता, पण बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. इथे चेंडू आला निर्धाव. कल्पेश मात्र आता चांगली कामगिरी करेल. हा देखील फटका चांगला आहे, फटका फसलाय. मनोज मुंडे चालला होता, पण एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न झालेत. तो दुसरीच्या प्रयत्नाला यशस्वीरित्या पार देखील त्याला आहे. 2 धावसंख्या ॲड मात्र केली जाईल. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोचेल ती 43 या धावसंख्येवरती. 43वा धाव फलकावरती लागल्या जात आहे टीम वाकस. आणि वावरली संघ मात्र प्रथम टॉस हरल्यानंतर मात्र प्रथम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. हा चांगला चेंडू आहे, अतिशय भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. या चेंडूची नितांत गरज आहे वावलुली टीमला, आणि तेच गोलंदाज आता कल्पेश चांगली कामगिरी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धनराज कांबेरेवरती आक्रमण चढवलं असेल ना, तरी पण आता आम्ही कमबॅक करू हे दाखवून द्यायचं वावलुली टीमसाठी. लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट केला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धनराज कांबेरे आलेत, एक सिंगल कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत, परंतु थांबवलंय त्यांना. ऋतिकने थांबवलंय विवेकला. वेट अँड वॉच. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 44 वरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च करतोय. ही खरी ओळख आहे कल्पेशची, आणि तीच ओळख दाखवून देत असताना, पटवून देत असताना आपल्या टीमसाठी. हा देखील चांगला चेंडू, परंतु रोशन मोडकने मात्र चुकी केली आहे. अशी चुकी होणं शक्य नव्हतं दादाकडून, पण ती चुकी मात्र घडली जाते. आणि तिथे चालला चेंडू लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार मात्र आलाय वाकस टीमसाठी. आज नशीब घेऊन मात्र वाकस संघ मैदानामध्ये उतरला आहे. आणि अद्यापर्यंत पाहायला गेलं तर धाव फलकाचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल 48 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू चांगला होता कल्पेशचा, परंतु विश्लेषकाने चुकी केली आहे. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगलाच म्हणावा लागेल. कितीतरी अपील केली पंचांकडे, तरी पंच मात्र देणार नाही आहेत. हा चेंडू चांगला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, धावसंख्या धावफलकावर लागली जाती आहे ती 48 धावफलकावरती लागल्या जात आहे. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजचा ओव्हर क्रमांक 4 मध्ये कोणता गोलंदाज असणार आहे बघू मात्र पाहूया. वा धाव फलकावरती लागल्या जात आहे. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉक षटक हाणाबाजी षटकाला सुरुवात होती ओव्हर नंबर 4 मध्ये. नयन गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. कल्पेशने चांगली कमबॅक केलं, परंतु तो नशिबाचा चौकार रोशन दादाकडून गेलेला. आणि त्याच्यानंतर आता मात्र पाहायला मिळतो आपल्या धनराज कांबेरे आहे नयनला प्रोटेक्शन देत आहेत. इष्टांच्या मागे उभे राहून सल्ले देतील आता, कारण की या बोलतात ना गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हणून ओळखला जाणारा यष्टरक्षक हा मेन असतो. आणि धनराज कांबेरे इष्टांच्या मागे उभे राहिलेत. आता समोर चेंडू होता, पुढ्यामध्ये होता, स्लॉटमध्ये फेकला, बाजूच्या पार्किंग प्लॉटमध्ये. हा आलाय यूज हँडसम षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 54 वरती. आणि आपण ऋतिकच्या फलंदाजीचा विचार केला तर 11 चेंडू आणि तब्बल
39 धावसंख्येवरती आपले वैयक्तिक पारी खेळतोय. म्हणजे अर्ध्या शतकापासून मात्र 11 धावसंख्येवरती मागे असेल. ते अर्ध्या शतकीय पारी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल का ह्या मैदानावरती, हे देखील पाहणं गरजेचं आहे. उर्वरित अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती 54. अजूनही कळा दह्यान मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज आहे. आणि समोर आपण पाहतो एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज वाकस टीमचा ऋतिक आपण पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा बॉल आता त्याला फुटबॉल दिसायला लागला की काय, हा मोठा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये उभा राहिला आहे. आता मात्र एकाही गोलंदाजांवरती हल्ले चढवायला मागे पुढे बघत नाहीये. हा देखील फटका फसलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल का, क्षेत्ररक्षक जातोय. नोमान स्टँड मध्ये चेंडू पडलाय जरूर आणि तिथे सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट. संधी होती क्षेत्ररक्षकांना संधी दिली होती उपलब्ध करून, जालं विणलं होतं पण जाल्यामध्ये सापडला नाहीये ऋतिका फलंदाज. तो बाल बचावलाय. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 56 वरती आणि ऋतिक वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती खेळतोय. नॉट आउट पारी मात्र करायला आपल्याला पाहायला मिळतीये ती ऋतिक दलवीची. हा चेंडू थोडासा दिशाहीन गोलंदाजी. तर धावेने मात्र भर पडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 57 या धावसंख्येवरती. 57 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा मात्र जोरदार अपील पंचांकडे. पंचांनी दाद घेतली आहे आणि फलंदाज मात्र बाद घोषित केलाय. पंचांनी बाद घोषित केलाय. ऋतिक दलवीच्या पारीचा अंत इथे होतोय आणि आता महागारी यावळा गेली.